प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बोले यीशु मसीह की जय। बोले यीशु मसीह की जय। हालेलुया। प्रभू येशूच्या नावात आज आम्ही तुम्हा प्रत्येकांचं प्रत्येकदा स्वागत करत आहोत. आम्ही वेलकम करतो. खरोखर ह्या दिवसांमध्ये देवा तुम्हाला आशीर्वादित करत आहोत. खूप सारे आम्ही टेस्टमनी ऐकतोय. खूप सारे लोक आम्हाला सांगतायत किंवा आम्ही हा प्रोग्राम संध्याकाळचे 8:30ची प्रेयर पाहिल्याशिवाय आम्ही जेवत नाही आहे. आणि खरोखर हा 8:30चा तुमच्यासाठी ही एक प्रार्थना तुमच्या कुटुंबांसाठी एक मोठी आशीर्वाद बनती आहे. आमेन. सगळा गौरव प्रभूला. तर कारण आज आपण बायबलमधून पाहूया की आज देव तुमच्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस 1 इतिहास 4था अध्याय काढूया आपण. 1 इतिहास 4था अध्याय आणि 9वं वचन. आणि याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक सन्मान्य होता आणि त्याच्या आईने त्याचे नाव याबेस म्हणजे दुःख देणारा असे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला संकटाने प्रसवले. आणि याबेसाने इस्रायलच्या देवाला आरोळी केली. तो म्हणाला, आहा, तू मला खरोखर आशीर्वाद दे आणि माझी सीमा वाढीव आणि तुझा हात माझ्याबरोबर असू दे आणि मला वाईटाने पिडू नये म्हणून त्यापासून मला दूर ठेव. जे त्याने मागितले ते देवाने त्याला दिले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बायबलमध्ये आपण पाहत आहोत, वाचत आहोत. आणि याबेस आपल्या भावापेक्षा अधिक सन्मानीय होता आणि त्याच्या आईने त्याचे नाव याबेस म्हणजे दुःख देणारा ठेवला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण याबेसाविषयी आज ऐकणार आहोत की याबेस ह्या नावाचा अर्थ होता दुःख देणारा. आज मला सांगा की ज्यावेळेस याबेस त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो बाहेर जात असेल, त्याच्या मित्रांमध्ये जात असेल, त्यांच्या नातेवाईकात जात असेल, त्याच्या लोकांमध्ये जात असेल, ज्यावेळेस त्याला याबेस असं बोलावलं जात असेल त्यावेळेस त्याच्या हृदयाला किती वाईट वाटत असेल. तो म्हणत असेल की काय माझं नाव माझ्या आईने ठेवलंय याबेस म्हणजे दुःख देणारा. प्रेज द लॉर्ड. आज कित्येक लोक आज त्यांच्या जीवनामध्ये याबेसासारखेच वैतागलेले असतील, दुःखी असतील की खरोखर ज्या दिवसापासून मी ह्या पृथ्वीवरती आलोय अगदी त्या दिवसापासून मी माझं जीवन दुःखामध्ये घालवतोय, त्रासामध्ये घालवतोय, अडचणीमध्ये घालवतो. याबेसच्या जीवनामध्ये पण तेच होतं. याबेसच्या आई ज्यावेळेस प्रसूती वेदनेमध्ये होते, अतिशय मे बी ती त्रासामध्ये असेल आणि वैतागलेली आई असताना मे बी वैतागलेल्या अवस्थेमध्येच तिने नाव ठेवून टाकलं याबेस म्हणजे दुःखच देणारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लोकांच्या जीवनामध्ये असंच झालं असेल आणि कित्येक लोक तुमच्याकडे बघून तुमचे कुटुंब म्हणा, आई वडील म्हणा, नातेवाईक म्हणा असे म्हणतात की बाबा याच्यामुळं ना खूप दुःख होतं आहे बरं का, ह्या व्यक्तीमुळं ना माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम होतात, खूप त्रास होत आहेत. पण आज जर याबेसासारखी जर आपण परमेश्वराला हाक मारली तर तो देव बायबलमध्ये लिहिले की याबेस त्याच्या घराण्यामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये सन्मानीय ठरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो कधी सन्मानीय ठरला माहितीये? ज्यावेळेस त्याने परमेश्वराला हाक मारली, आमेन. ज्यावेळेस त्याने देवाला हाक मारली. आज जर तुम्ही दुःखांमध्ये आहात, त्रासांमध्ये आहात, समस्येमध्ये आहात, प्रॉब्लेममध्ये आहात, पण ह्या समस्येमध्ये आणि प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही आज परमेश्वराला हाक मारली ना तो देव याबेसासारखे तुमचे दिवस बदलेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण इथे वाचतो की याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक सन्मानीय होता. प्रेज द लॉर्ड. का हालेलुया. सन्मानीय होता? सन्मान हा कोण व्यक्ती देत नाही. सन्मान पूर्वेकडून पश्चिमेकडून इकडून तिकडून येत नाही बरं का. सन्मान, आशीर्वाद, बढती आणि उन्नती ही फक्त परमेश्वराकडूनच येते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपण आपला मान, आपला सन्मान, आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं, आपली कोणीतरी स्तुती करावी किंवा आपल्याला कोणीतरी चांगलं याची अपेक्षाच करायची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक देवावरती भिस्त ठेवतात, ज्या लोकांची आशा परमेश्वर आहे, ज्या देवाने देवालाच आपला सहारा आणि आसरा बनवलाय, त्यांना लोकांच्या शब्दाची काही पडलेली नसते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याबेस म्हणला की तुला काय मित्रमंडळींना काय बोलायचं बोलू दे, आईला माझ्या काय बोलायचं बोलू दे, माझ्या घरच्यांना माझ्याविषयी काय बोलायचं बोलू दे, जर परमेश्वर माझ्याविषयी चांगला बोलतोय तितकं मला बास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याबेसाने परिस्थितीकडे किंवा भोवतालच्या लोकांकडे अजिबात पाहिलं नाही, तर त्यांनी देवाकडे बघितलं. तर तुम्हीही लोक तुमच्याविषयी काय बोलताय? तुमची निंदा केली जाते का? तुम्हाला खाली पाडलं जातंय का? तुमच्याविषयी चर्चा केली जाते का? तुमच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत काय? हरकत नाही, बोलू देत, बोलू देत. कारण उंचावणं त्यांच्याकडून येणार नाहीये. तुम्हाला आशीर्वाद देणं हेही त्यांच्याकडून येणार नाहीये. उंचावणं आणि आशीर्वाद
हे देवाकडून येतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून दुसऱ्यांच्या शब्दावरती, लोकांच्या शब्दावरती जीवन आपलं नाहीये, देवाच्या शब्दावर आपलं जीवन डिपेंड Yes, आहे. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, माझं जीवन माझं जीवन देवाच्या वचनावर डिपेंड आहे, देवाच्या वचनावर डिपेंड आहे. देवाच्या शब्दावर डिपेंड आहे. देवाच्या शब्दावर डिपेंड मी आहे. माणसाकडे बघून नाही जगणार, मी माणसाकडे बघून नाही मी जगणार. देवाकडे बघून जगेन. मी देवाकडे कारण बघून जगणार. याबेसाने जर लोकांकडे पाहिलं असतं आणि त्याच्या आईकडे सुद्धा बघितलं असतं तरी तो निराश जीवन जगला असता आणि तो कदापि वरती आला नसता, कदापि त्याची परिस्थिती बदलली गेली नसते. पण याबेसाने निर्णय घेतला की नाही, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी माझ्या देवाकडे बघून जगेन. आमेन. मी माझ्या देवाकडे हाक मारेल, मी माझ्या देवाकडे प्रार्थना करेल, मी त्याला सांगेल की तू माझे दिवस बदल. माझं नाव जरी माझ्या आईने ठरवलंय दुःख देणारा, पण तू माझं नाव बदल परमेश्वरा. Yes. आणि लोक म्हणून दे की हा आशीर्वाद देणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, पुढे जाऊन याबेस त्याच्या सगळ्या भावंडापेक्षा सन्मानित ठरला. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तुमची इच्छा आहे का तुम्ही सन्मानित व्हावं, Yes. तुम्ही आशीर्वादित व्हावं? येस. तर आज मी तुम्हाला सांगेल, आजची वेळ आहे, तुमची वेळ आहे. आमेन. कित्येक लोक म्हणतात नाही, तो मला बोलतोय, हा मला बोलतोय, त्यांनी माझं हृदय दुखावलंय, यांनी दुखावलंय. जग फक्त दुःख द्यायला आहे, पण देव तुम्हाला आनंद द्यायला Amen. आलेला आहे. कारण प्रभू काय म्हणतो, मी तुझं दुःख आनंदात बदलेल. येस. आमेन. ह्या जगामध्ये तुमचं दुःख आनंदात बदलण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाहीये, पण परमेश्वरामध्ये तुमचं दुःख आनंदात बदलण्याचं सामर्थ्य आहे. Yes. तर याच्या त्याच्याकडे रडण्यापेक्षा आपण देवाकडे रडणं कितीतरी चांगलं आहे. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय की जर आपण वाचलं की वाचूया आपण ते वचन, पहिलं वचन परत एकदा. याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक सन्मान्य होता आणि त्याच्या आईने त्याचे नाव याबेस म्हणजे दुःख देणारा असे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्याला संकटाने प्रसवले. आणि याबेसाने इस्रायलाच्या देवाला आरोळी केली. तो म्हणाला, आहा, तू मला खरोखर आशीर्वाद दे आणि माझी सीमा वाढीव, आणि तुझा हात माझ्याबरोबर असू दे आणि मला वाईटाने पिडू नये म्हणून त्यापासून मला दूर ठेव. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय की परमेश्वराला तो म्हणाला, प्रभू तू मला आशीर्वाद दे, तुझा चांगला हात माझ्यावरती असू देत, ही सगळी परिस्थिती माझी बदलली जाऊ दे, हे सगळे दिवस माझे बदलले जाऊ देत. आणि प्रभूने आज त्याला आशीर्वादित केलं. आज मी तुम्हाला सांगेल, आज कित्येक लोक दुःखामध्ये, त्रासामध्ये आहे, संकटांमध्ये आहे, आजारांमध्ये आहेत की वर्षानुवर्ष त्यांचा बिछाना सुटत नाहीये, वर्षानुवर्ष ते टेन्शनमधून आणि त्या दबावामधून बाहेर येत नाहीये. पण मी तुम्हाला सांगेल, आजची वेळ तुमची वेळ आहे. आमेन. आजच आपण परमेश्वराला हाक मारूया, आजच आपण प्रभूला सांगूया की देवबाप्पा, माझ्यामध्ये तर ताकद नाहीये की मी माझी परिस्थिती बदलेल, मला आरोग्य मिळेल. कारण कित्येक लोक डॉक्टर करून करून थकलेत, वैद्य करून करून थकलेत. कित्येक लोकांचा डॉक्टर करून पैसा संपलाय, शक्ती संपली आहे, आशा संपलेली आहे. पण आज सगळी आशा, सगळ्या जे काय आहे ते जर परमेश्वराकडे तुम्ही लावलं ना, तर मी सांगेल आज आरोग्य तुमचं आहे. आमेन. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तो म्हणाला की त्याला बसलेल्या वळाने आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. आज त्यांनी वधस्तंभ आपल्यासाठी ते वाहिलाय. 39 फटके खाल्ले त्यांनी, ते तुमच्या आणि माझ्या आजारांसाठी खाल्लेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो की त्याला बसलेल्या वळाने मला आरोग्य मिळालंय. आज परमेश्वर तुम्हाला आरोग्य द्यायला तयार आहे, तो तुम्हाला आनंद द्यायला तयार आहे, तो तुम्हाला शांती द्यायला तयार आहे, तो तुमची परिस्थिती सुद्धा बदलायला तयार आहे. पण एकच आपल्याला करावं लागेल, आणि ते म्हणजे लोकांना आरोळ्या करण्यापेक्षा आपण परमेश्वराला आरोळी करूया. आमेन. कारण याबेसाने तेच केलं. तो आई वडिलांकडे काही मागत बसला नाही किंवा त्यांच्याशी वाद घालत बसला नाही की बाबा तुम्ही मला माझं नाव हेच का ठेवलं. कित्येक लोक म्हणतात, आई वडिलांना दोष देतात की नाही, त्यांनी जर मला चांगलं शिक्षण दिलं असतं किंवा चांगल्या शाळांमध्ये जर मला घातलं असतं, मे बी मी चांगली नोकरी लागला असतो, मे बी मी चांगला पैसा कमावला असता, वेगवेगळं. पण आज जिथे कुठे तुम्ही आहात, परमेश्वराच्या कृपेने देव दिवस बदलेल. आमेन. देव 100% दिवस बदलेल. Yes. तर आपण आपली हाक परमेश्वराला मारूया का नाही. ही वेळ आहे देवाला हाक मारण्याची. आपण आपली हाक परमेश्वराला मारूया आणि तो देव आजच तुम्हाला उत्तर देईल. आमेन. आजच तो देव तुमची परिस्थिती बदलेल.
कारण आपण आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे बोलूया. प्रभू येशू, प्रभू येशू, मला क्षमा कर. मला क्षमा कर. प्रभू, प्रभू, तुझ्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने तुझ्या पवित्र आणि शुद्ध माझे पाप रक्ताने धुवून टाक. माझे पाप धुवून प्रभू टाक. येशू, प्रभू येशू, आज माझ्या जीवनात ये. आज माझ्या जीवनात माझ्या ये. हृदयामध्ये ये. माझ्या घरामध्ये प्रभू ये. येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणहारा तूच आहेस. माझा तारणारा देव आहेस. आजपासून माझ्या जीवनात, माझ्या जीवनात, माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये मी तुझा स्वीकार करतो. मी तुझा स्वीकार प्रभू करते. येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. यावेळेस तुम्ही डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. देवबाप्पा, जे लोक याबेसाप्रमाणे जे दुःखी असतील, जे आजारात असतील, जे देवबाप्पा निंदेखाली असतील, जे टेन्शनमध्ये आहेत, जे प्रेशरमध्ये आहेत, आज देवबाप्पा माझी प्रार्थना आहे, जसं याबेजाने तुला आरोळी केली प्रभू आणि तो सगळ्या भावांमध्ये सन्मानित झाला, त्याचप्रमाणे जे लोक आज तुला हाक मारतायत, जे लोक आज तुला आरोळी करतायत, आजच त्यांची परिस्थिती बदलली जाऊ दे. आजच ज्या ठिकाणामध्ये त्यांना अपमानास्पद वागवलं गेलंय, ज्या ठिकाणामध्ये त्यांची निंदा झाली आहे, ज्या ठिकाणामध्ये त्यांना खाली बघावं लागलंय, आज त्याच ठिकाणामध्ये प्रभू त्यांना उंच कर. त्याच ठिकाणामध्ये प्रभू त्यांना उंच कर आणि त्यांना दाखवून दे प्रभू की तू त्यांचा स्वर्गीय पिता आहेस, तू त्यांचा बाप आहेस. आणि आजपासून दे बाप्पा त्यांची परिस्थिती बदलली जाऊ दे. आम्ही जे आमच्याबरोबर ऑनलाईन आहेत, आम्ही त्या सगळ्यांना आशीर्वाद देतो दे बाप्पा. आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू आणि गॉड ब्लेस यू. परत एकदा आपण उद्या 8:30 वाजता भेटूया. थँक्यू. आमेन.